नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वी विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 10वे भारतातील आर्थिक नियोजन। आज आपण भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत। पर्याय अ, नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली। ब, पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। क, आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे। ड, आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। उत्तरासंबंधित पर्याय 1 अ आणि ब, 2 अ ब क आणि ड, 3 अ आणि क, 4 यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क आणि ड, हे चारही पर्याय बरोबर आहेत। म्हणजेच नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली, हे विधान बरोबर आहे। पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे विधान बरोबर आहे। आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। तसेच आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। म्हणजेच हे चारही पर्याय आर्थिक नियोजनाच्या बाबतीत लागू पडतात, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क आणि ड। दुसरं विधान आहे, खालील पर्यायामधून चुकीचा पर्याय ओळखा। पर्याय अ, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते। ब, 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावर भर दिला होता। क, 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला आहे। ड, 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास यावर होता। पर्याय फक्त अ, 2 अ ब आणि ड, 3 फक्त क, 4 ब आणि ड। उत्तर आहे फक्त क, म्हणजे दिलेल्या पर्यायामधून क क्रमांकाचा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे। म्हणजेच 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला आहे, हे विधान चुकीचं आहे आणि बाकीचे जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत। आता तिसरं आहे, योग्य पर्यायांची जोडी जुळवा। अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत। आपल्याला अ गटातील जोड्यांचा ब गटातील जोड्यांशी योग्य जुळवाजुळव करायची आहेत। त्या जोड्या आहेत, अ गटात आहे आर्थिक नियोजन, 2 12वी पंचवार्षिक योजना, 3 नीती आयोग, 4 नीती आयोग उपाध्यक्ष। ब गटात आहे अ, पंतप्रधानाकडून निवड, ब, भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट, क, जलद व शाश्वत वृद्धी, ड, कालबद्ध कार्यक्रम। उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ 1 क्रमांकाची जोडी क, 2 अ, 3 ड, 4 ब। दुसरा आहे 1 ड, 2 ब, 3 अ, 4 क। क क्रमांकाचं आहे म्हणजे 3 क्रमांकाचं 1 ड, 2 क, 3 ब, 4 अ आणि शेवटचं आहे 1 ब, 2 ड, 3 क आणि 4 अ। उत्तर आहे पर्याय क्रमांक क। कोणता आहे? 1 ची जोडी ड सोबत, 2 ची क सोबत, 3 ची ब आणि 4 ची अ, म्हणजेच 1 आर्थिक नियोजन। आर्थिक नियोजन हा कालबद्ध कार्यक्रम असतो। दुसरी जोडी काय आहे? 12वी पंचवार्षिक योजना, त्याची जोडी क सोबत, 12वी पंचवार्षिक योजना जलद व शाश्वत वृद्धी। तिसरे आहे नीती आयोग, नीती आयोगाची जोडी आहे भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट आणि 4 क्रमांकाचा आहे नीती आयोग उपाध्यक्ष, त्याची जोडी लागते अ सोबत, पंतप्रधानाकडून निवड। अशा प्रकारे आपण योग्य पर्यायांची जोडी ओळखून ते जोड्या सुद्धा या ठिकाणी लावल्या आहेत। चौथा आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। विधान 1, नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवितो। विधान ब, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक बदलांचा विचार करून
मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. पर्याय: विधान 1 सत्य आहे. 2 विधान 2 सत्य आहे. 3 विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे. 4 विधान 1 आणि 2 यांचा परस्पर संबंध नाही. उत्तर आहे विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे. म्हणजेच नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो. याचा परिणाम होतो विधान ब, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक बदलांचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. हे काय आहे? नीती आयोगाचे एक प्रकारचं कार्य सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. प्रश्न दुसरा आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा. त्यासाठी पहिलं विधान दिलं आहे, सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड. त्याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दात काय म्हटलं जातं? उत्तर आहे आर्थिक नियोजन. सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमाची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड म्हणजेच आर्थिक नियोजन होय. आता दुसरा आहे, अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला काय म्हणतात? त्याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दामध्ये म्हणतात नीती आयोग. काय म्हणतात? नीती आयोग. अशा प्रकारे अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. आता खाली काही उदाहरणे दिली आहे. त्या उदाहरणावरून आपल्याला त्या उदाहरणात कोणती संकल्पना आली आहे ती लिहायची आहे आणि त्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करायचे आहे. पहिलं उदाहरण आहे, सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे कौटुंबिक आर्थिक नियोजन. जास्तीत जास्त लोकांच्या घरी त्यांचे आई किंवा बाबा हे आपल्या घर खर्चासाठी जो काही पैसा लागतो त्याचा हिशोब ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात वही असते. त्यालाच आपण कौटुंबिक आर्थिक नियोजनाची वही असेही म्हणू शकतो. संकल्पनेचे स्पष्टीकरण, उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने किंवा कुटुंबातील सभासदाने मिळून नियोजित केलेला एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक आर्थिक नियोजन होय. दिलेल्या उदाहरणामध्ये सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. यावरून कौटुंबिक आर्थिक नियोजन ही संकल्पना स्पष्ट होते. आता दुसरं उदाहरण आहे, रमाबाईंच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे लाभाची रक्कम लाभधारकांच्या थेट खात्यात जमा होणे. या संकल्पनेचे स्पष्टीकरण करता येते. 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकांच्या थेट खात्यात जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी लाभधारकाचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. दिलेल्या उदाहरणामध्ये रमाबाईंच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. म्हणजेच यावरून लाभाची रक्कम लाभधारकांच्या थेट खात्यात जमा होणे ही संकल्पना स्पष्ट करता येते किंवा स्पष्ट होते. तिसरं उदाहरण आहे, वर्गातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा गट तयार करतात. हा गट समस्यावर चर्चा करून उपाय सुचवतो. त्यावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे विचार विनिमय करणारा गट. आता विचार विनिमय करणारा गट या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे, ज्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा समूह विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्यासाठी उपाय सुचवतो किंवा प्रयत्न करतो. त्यालाच आपण विचार विनिमय करणारा गट असं म्हणतो. दिलेल्या उदाहरणामध्ये वर्गातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा गट तयार करतात. हा गट त्या समस्यावर चर्चा करून उपाय सुचवतो. यावरून विचार विनिमय करणारा गट ही संकल्पना स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून त्या थोडक्यात स्पष्ट केल्या आहेत.
प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. आता या प्रश्नांची उत्तर लिहिताना आपण थोडक्यात आर्थिक नियोजन म्हणजे काय याची व्याख्या लिहूया, म्हणजेच ती आपली एक प्रकारची प्रस्तावना होईल. आर्थिक नियोजनाचा अर्थ उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतात. 1. मध्यवर्ती नियोजन सत्ता. प्रत्येक देशात केंद्रीय नियोजन आयोग असतो व ते आर्थिक नियोजन करतात. भारतामध्ये याला नियोजन आयोग म्हणतात. नियोजन आयोगाला योजना तयार करण्याचा पूर्ण अधिकार होता. नियोजन आयोगाची पुनर्रचना करून 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 2. पाहणी. नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती यांची उपलब्धता व उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. 3. उद्दिष्टे. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते. ते वास्तववादी व लवचिक असतात. 4. प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनात प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरविला जातो. लक्ष्य ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली जातात. 5. संसाधनांची जुळवाजुळव. नियोजन करण्यासाठी लागणारी विविध आवश्यक संसाधने, उदाहरण कर आकारणे, घरगुती बचत, तुटीचा अर्थ भरणा, बाह्य सहाय्य, सार्वजनिक कर्ज यांची जुळवाजुळव आवश्यक आहे. 6. योजना कालावधी. नियोजनाचा कालावधी गरजेनुसार वेगवेगळा असू शकतो. भारतासारख्या अनेक देशांमध्ये नियोजनाचा काळ 5 वर्षे इतका असतो. 7. मूल्यमापन. नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता यातील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण गरजेचे असते. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर योजनांचे मूल्यमापन केले जाते. 8. सतत चालणारी प्रक्रिया. आर्थिक नियोजन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठले जाते. 9. समन्वय. केंद्राप्रमाणे राज्यांमध्येही नियोजन केले जाते. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. 10. लवचिकता. मध्यवर्ती नियोजित प्राधिकरण आर्थिक नियोजन करताना लवचिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून आवश्यकतेनुसार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधते. त्यानुसार अंमलबजावणीतही लवचिकता साधते. अशा प्रकारे आपण आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. प्रश्न दुसरा आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 2017 असून जलद व शाश्वत वृद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी खर्चातून भारतातील शेती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट आहे. तसेच उत्पादन क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मिती करणे हेही अपेक्षित आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे. 1. आर्थिक वृद्धी. वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धीचा दर 8% पर्यंत प्राप्त करणे. शेतीचा वृद्धी दर 4.0% पर्यंत प्राप्त करणे. औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर 10% पर्यंत प्राप्त करणे. प्रत्येक राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढविणे. 2. म्हणजे दुसरं उद्दिष्टे, दारिद्र्य व रोजगार. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% पर्यंत टक्क्यांनी कमी करणे. शेती क्षेत्राव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. तिसरे उद्दिष्टे आहे, योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढविणे. कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. योजनेच्या अखेरीस शाळेतील पटनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर कमी करणे. 4. आरोग्य. प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे.
0 ते 3 वयोगटातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण योजनेच्या अखेरीस राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या NFHS तिसऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत कमी करणे. 5वं उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या GDP 9% पर्यंत वाढ घडवून आणणे, सर्व खेडी पक्क्या रस्त्यांनी जोडणे, ग्रामीण दूरध्वनीची व दूरदर्शनची घनता 70% पर्यंत वाढवणे, पर्यावरण व शाश्वतता. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढविणे. 7 सेवा पुरविणे. योजनेच्या अखेरीस 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरविणे, बँक खात्याची जोडणी आधाराशी करणे, अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या खात्यात थेट जमा करणे. अशा प्रकारे 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करता येतात. तिसरा प्रश्न आहे नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. उत्तर 1 जानेवारी 2015 ठराव करून नीती आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून झाली. नीती आयोगाची रचना खालीलप्रमाणे आहे. नीती आयोगाचे सदस्य 1 शासकीय परिषद या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल. 2 प्रादेशिक परिषद यात संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना व विशिष्ट महत्त्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य किंवा प्रदेशाचा समावेश असलेली परिषद. 3 विशेष आमंत्रित यामध्ये विशिष्ट विषयांचे ज्ञान असणारे तज्ज्ञ व व्यावसायिक यांची निवड पंतप्रधान करतात. 4 संस्थात्मक संरचना पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त खालील सदस्य त्यात सामावलेले असतात. अध्यक्ष भारताचे पंतप्रधान, उपाध्यक्ष पंतप्रधानाकडून नियुक्ती, पूर्णवेळ सदस्य 5, अर्धवेळ सदस्य 2, पदसिद्ध सदस्य पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पंतप्रधानांनी एका ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेला भारत सरकारच्या सचिव पदावरील मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिवालय आवश्यकतेनुसार नियुक्ती. अशा प्रकारे नीती आयोगाची रचना स्पष्ट करता येते. 4था प्रश्न आहे नीती आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर 1 जानेवारी 2015 ठराव करून नीती आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून झाली. नीती आयोगाची कार्य पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतात. 1 राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका राज्यांच्या सक्रिय सहभागाने राष्ट्रीय विकास प्राधान्य आणि धोरणांचा सामाजिक दृष्टिकोन विकसित करणे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय विषयपत्रिकेची रचना पुरविली गेल्यामुळे योजनेची अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. 2 नीती आयोग हा राज्याचा सर्वात चांगला मित्र विविध समस्यांचा सामना करण्यासाठी तसेच राज्यांच्या तुलनात्मक फायद्यासाठी राज्यांना सहकार्य करणे, मंत्रिमंडळातील विविध खाती आणि त्यांच्याकडून असलेल्या विविध कल्पना राबविण्यासाठी उपयुक्त सल्ला देणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढविणे यासाठी नीती आयोग हा केंद्रातील राज्यांचा सर्वात चांगला मित्र आहे. 3 विकेंद्रित नियोजन कार्यक्रमाची पुनर्रचना करणे, त्यानुसार ग्रामीण स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी करणे. 4 ज्ञानाचे नाविन्य केंद्र राज्य कारभाराद्वारे एक संशोधनकर्ता तसेच संशोधनाचे प्रसारक आणि सुशासन विषयक सर्वोत्तम कृती तयार करणे. संसाधन केंद्र जे ओळख व विश्लेषण करते व त्याची प्रतिकृती सुलभ करणे. 5 देखरेख आणि मूल्यमापन धोरणाच्या अंमलबजावणीवर देखरेख करणे व त्यांच्या परिणामांचे काटेकोर पाठपुराव्यानिशी मूल्यमापन करणे. सर्व व्यापक कार्यक्रम मूल्यांकनाद्वारे साध्य करणे. गरज असलेल्या गोष्टींमध्ये दुरुस्ती करून त्यातील दोष ओळखणे आणि कालखंड ठरवून धोरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देणे. 6 सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन प्राथमिक स्तरावर सहकारी संघटन कार्यान्वित करणे, राज्यांचा सक्रिय सहभाग वाढवून
राष्ट्रीय धोरण तयार करणे, पंतप्रधान व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या संयुक्त अधिकारात संख्यात्मक व गुणात्मक उद्दिष्टांची कालबद्ध अंमलबजावणी व पूर्तता करणे. 7. इतर कार्य, आंतर सल्लागार, विवाद निराकरण, तंत्रज्ञान अद्ययावतीकरण. अशा प्रकारे नीती आयोगाची कार्य स्पष्ट करता येतात. 5वा प्रश्न आहे, नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील फरक स्पष्ट करा. उत्तर, नियोजन आयोग आणि नीती आयोग यामधील फरक आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतो. नियोजन आयोगामध्ये पहिला मुद्दा आहे, नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये झाली होती. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये झाली. तर नियोजन आयोगामध्ये दुसरा मुद्दा आहे, नियोजन आयोग मंत्रालय व राज्य सरकारला निधी पुरवित असे. नीती आयोग यामध्ये दुसरा मुद्दा आहे, नीती आयोग थिंक टँक आहे. निधींचा पुरवठा वित्त मंत्रालयामार्फत केला जातो. नियोजन आयोगामध्ये तिसरा मुद्दा, राज्याची भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेपुरती NDC मर्यादित ठेवून नियोजन बैठकांद्वारे संवाद करणे. नीती आयोगामध्ये तिसरा मुद्दा आहे, राज्य सरकारची भूमिका नियोजन मंडळापेक्षा जास्त महत्त्वाची असणे अपेक्षित आहे. नियोजन आयोगामध्ये चौथा मुद्दा आहे, सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त होतात. नीती आयोगामध्ये चौथा मुद्दा आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती पंतप्रधान करतात. नियोजन आयोगामध्ये 5वा प्रश्न आहे, नियोजन आयोगाकडून अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. नीती आयोगामध्ये 5वा मुद्दा आहे, नीती आयोगाकडे 2 अर्धवेळ सदस्य गरजेनुसार काम करतात. नियोजन आयोगामध्ये 6वा मुद्दा आहे, नियोजन आयोगाकडे असलेला अध्यक्ष, सचिव सदस्य व पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते. नीती आयोगामध्ये 6वा मुद्दा, नीती आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य, सचिव पदाचे कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. नियोजन आयोगामध्ये 7वा मुद्दा आहे, नियोजन आयोग राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि प्रकल्पांना मंजुरी देऊन निधी वाटपाचे काम करत असे. नीती आयोगामध्ये 7वा मुद्दा आहे, नीती आयोग हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे राबविण्याचा किंवा धोरणे बनविण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे नियोजन आयोग आणि नीती आयोग यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. प्रश्न 5वा आहे, खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आर्थिक नियोजन आयोगाची कार्य आता नीती आयोगाकडे आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. आता या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे, 2015च्या आधी आर्थिक नियोजन कार्य नियोजन आयोगाद्वारे पार पाडले जात होते. 2015 साली नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात आली व नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. तिसरा आहे, नियोजन आयोगाची कार्य नीती आयोगाने पूर्ण करावी यासाठी 1 जानेवारी 2015 साली नीती आयोगाची स्थापना करून याद्वारे भारताची 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. यावरून आपल्या हे लक्षात येते की आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत, म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. आता दुसरं विधान आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. कारण 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली आहे का? नाही. या ठिकाणी काय दिलं? झाली, म्हणून असहमत आहे. असहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धी दर अपेक्षित लक्ष्य 8% एवढे होते. प्रत्यक्षात 12व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीला 2 वर्षाच्या काळात आर्थिक वृद्धीचा दर केवळ 6 ते 6.5% एवढा होता. तिसरं कारण, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस अधिक वृद्धी दराचे म्हणजेच 8% त्यांचे अपेक्षित लक्ष्य गाठणे शक्य झालेले नाही. म्हणून 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी झाली या विधानाशी मी असहमत आहे. ही त्याची कारणे आहेत. आता प्रश्न 6वा आहे,
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. खाली एक उतारा दिला आहे आणि त्यावर उतार्यावरील प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला उतार्याचा आधार घेऊन सोडवायची आहेत. पहिले आपण काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक उतार्याचे वाचन करूया. भारतात केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचविले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन व विकास आदींबाबत तरतूद यात केली जाते. अर्थसंकल्पाची तारीख 1 महिना अलीकडे आणत 1 फेब्रुवारी केली आहे, जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल. अशा प्रकारचा आपल्याला उतारा दिला आहे. आता त्या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला जातो? उत्तर, भारतीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जातो. उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, कोणत्या गोष्टींचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो? उत्तर, फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो. उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी का केली आहे? उत्तर, अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी केली आहे कारण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध झाला पाहिजे म्हणून. उतार्यावर आधारित चौथा प्रश्न आहे, अर्थसंकल्पाची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचविले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन व विकास आदींबाबत तरतूद केली जाते. त्यालाच एकंदरीत अर्थसंकल्प म्हणतात किंवा त्यालाच आपण अर्थसंकल्पाची संकल्पना म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या उताराचे काळजीपूर्वक वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. अशा प्रकारे आपण प्रकरण 10वे भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. तसेच 11वीच्या अर्थशास्त्र या विषयामध्ये 10 प्रकरणं होते. त्या 10 प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तररित्या व्यवस्थित समजून घेतला आहे, जाणून घेतला आहे, अभ्यास केला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी खरंच खूप काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयाचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि पुन्हा एकदा